पण सध्याचे राज्यकर्ते हे विपरीत वागतायत आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव आहे. कारण अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कोणी शिकवतच नाही. ट्रम्प अमेरिकेला जितका धोकादायक आहे, नेतन्याहू इस्रायलला जेवढा धोकादायक आहे, तेवढा आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्याला धोकादायक आहे. सरकारला धर्म नसतो. 2023 पासून प्रत्येक पब्लिक सेक्टर कसा विकला जाऊ शकतो. गेल्या 14 वर्षात 29 लेबर लॉज नष्ट झाले. त्याच्यामध्ये हे सगळं बेचिराग होतंय. कामाच्या जात संपले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपले. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एवढं सगळं लिहून आलेलं आहे, परंतु ते एक सर्वात प्रमुख मोठे अर्थशास्त्रज्ञ आहे असं कोणी का म्हणत नाही. मनुस्मृती गाठणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या दृष्टीने सर्वात मोठे महामानव आहेत. लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे का इलेक्शन कमिशनने निवडून दिलेलं सरकार आहे. तिथे ॲलन मस्क हा केवळ सॅटेलाइट आणणार नाहीये, केवळ तुमचे चॅनल्स बंद करणार नाहीये, तर संपूर्ण 65 उपग्रहांचा मालक आहे. हा ॲलन मस्क जर त्याने LIC घेतली. मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व वाहिन्यांच्या वतीने आज 10 एप्रिल रोजी आंबेडकरांना अभिवादन करणं, थँक्स टू डॉक्टर आंबेडकर हा जो कार्यक्रम आहे, आपण खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तमाम भारतीय नागरिकांनी आभार मानणं आवश्यक आहे. मंचावरील सर्व मान्यवर, राज्यसभेत नुकताच ज्यांनी शपथ घेतली त्या मॅडम ज्योती वाघमारे आणि सर्व उपस्थित या ठिकाणचे प्रमुख वक्ते आणि श्रोते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक विशेषणांनी आपण ओळखतो. भारतरत्न ते मृत्यूनंतर झाले. त्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि त्यांना आपण विश्वरत्न म्हणतोच. पण असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी, कुठलीही पदवी अशी नाही की ज्या ठिकाणी मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव नाही. अशी कुठलीही पदवी नाही. सगळ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत. म्हणून ते अतिशय विद्वानग्रस्त होते, हे तर जगन्मान्य आहे. पण सर्वात त्यांची महत्त्वाची ओळख, त्यांच्या एकूण करिअरच्या सुरुवातीची ओळख, मला असं वाटतं, मी बँकवाला मनुष्य आहे, अर्थव्यवस्थेशी लिहितो बोलतो, मॅक्स महाराष्ट्राशी संबंधित आहे. मला असं सारखं जाणवतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एवढं सगळं लिहून आलेलं आहे, परंतु ते एक सर्वात प्रमुख मोठे अर्थशास्त्रज्ञ आहे असं कोणी का म्हणत नाही. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत याची अनेक मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आत्ताच राज्यसभेच्या खासदारांनी उल्लेख केला की 1 एप्रिलला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्यांनी निर्माण केली. प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मितीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कल्पनेतून झालेली आहे. आणि रॉयल कमिशनने त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जो ग्रंथ लिहिला त्याच्यावरती त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवलं. आणि तो साक्ष देताना जे रॉयल कमिशनचे जे सभासद बसले होते त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा ते डॉक्टर नव्हते, तेव्हा ते भारतरत्न नव्हते. त्यावेळेस त्यांनी जो एक प्रबंध लिहिला होता तो असा होता की संपूर्ण आशियामध्ये ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी एकूण त्यांचे जे काही व्यापारी करार झाले किंवा ज्या काही ट्रान्झॅक्शन झाल्या, जे काही डील्स झाले, मग ते जमिनीविषयी असेल, ते उद्योगाविषयी असेल, ते पाण्याविषयी असतील, महसुलाविषयी असतील, याच्याविषयीचा जो तपशील होता तो त्यांनी लिहिला होता. त्याचा एक प्रबंध लिहिला होता आणि तो लंडनमध्ये ते लिहिला, कोलंबिया विद्यापीठाला तो दिला होता. आणि तो वाचून त्याचं पुस्तक जे आहे तो त्यांच्या हातात होता. आणि त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की भारतातल्या हा जो प्रश्न आहे अर्थव्यवस्थेविषयीचं, त्याच्यात तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचं आहे. आणि दॅट हॅज बिकम द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 17 साली मांडणी केली, 24 साली तो ग्रंथ आला आणि 27मध्ये त्यांनी हे मांडलं. म्हणजे 24मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची या विशिष्ट प्रॉब्लेम ऑफ रुपीवरती त्याच्या आधीचा तो आत्ता मी सांगितलेला प्रकार
ते पुस्तक हे सगळं रॉयल कमिशनच्या हातात होतं आणि त्यातून त्यांनी जी मांडणी केली की भारतीय नाणं, भारतीय चलन, भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भामध्ये एक मध्यवर्ती संस्था निर्माण झाली पाहिजे. आणि अल्टिमेटली 1.5 वर्षानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. सुरुवात झाली 34मध्ये, फायनली 35मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट निर्माण झाला. याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा नीटपणे सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं नव्हतं लिहिलेलं. आज आपण ते सगळं म्हणतो आणि म्हटलंच पाहिजे. ती संकल्पना जी आहे रॉयल कमिशनपुढे त्यांनी मांडली. त्यामुळे आता सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे फोटो लावतील, हार घालतील, घराघरात ते देव पूजले जाते, पूजलेच पाहिजेत. भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो असणं ही अत्यावश्यक गोष्ट मला स्वतःला वाटते. कारण त्या ज्या संविधानाची निर्मिती केली त्यातून एक नवीन भारत म्हणजे आपल्याला भारतीयत्व मिळालं. केवळ आपल्याला एक मताचा अधिकार मिळाला असं नव्हे, तर आपल्याला समान अधिकार मिळाले स्त्री आणि पुरुषांना. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या देशाच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही शेतकरी असा, तुम्ही कामगार असा, तुम्ही मध्यमवर्गीय असा, तुम्ही इंटेलेक्च्युअल असा, तुम्ही कोणी असा, तुम्ही पहिले भारतीय आहात आणि अंतिमतः भारतीयच राहाल. या पद्धतीने संविधानातून तुम्हाला काही मूलभूत अधिकार जे पूर्वी भारतातल्या नागरिकाला नव्हते ते त्यांनी मिळवून दिलं. आणि म्हणून ज्योती वाघमारेंना आज राज्यसभेत पद मिळालेलं आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. या संसदेची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून निर्माण झालेली आहे. पहिली इलेक्शन निर्माण झाली 1952 साली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे खरे अर्थशास्त्रज्ञ होते ते जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधान पदाखाली लेबर मिनिस्टर होते. ज्यांनी या देशाचं संविधान दिलं. त्यांचा राजकीय पक्ष काँग्रेस पक्ष नव्हता, पण जवाहरलाल नेहरूंनी श्यामा प्रसाद मुखर्जीला पण बोलवलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण बोलवलं होतं, जयप्रकाश नारायणला पण आमंत्रण देऊन बोलवलं होतं. लक्षात असेल, डावे उजवे आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी मजूर मंत्री, लेबर मिनिस्टर म्हणून काम केलं. आणि हे लेबर मिनिस्टर म्हणून त्यांनी काही माइलस्टोन निर्माण केलेले आहेत. आणि त्याचा पाया त्यांनी जे अर्थकारण केलेलं होतं, म्हणजे शिकताना आणि शिकल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती 35 साली मी तुम्हाला सांगितलं. पण 17 साली देशात भारतात परत आल्यानंतर, कोलंबियातून परत आल्यानंतर, लंडनला परत एकदा जाऊन परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण ज्या जाती जन्माला आलो त्या जातीला माणुसकीत आणणं आणि तमाम भारतीयांना ओळख निर्माण करून देणं, माणुसकीचे अधिकार निर्माण करून देणं, ही गोष्ट ते एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होते म्हणून त्यांना जमलं. आणि त्यांनी जे संविधान निर्माण केलं, त्यांनी मनुस्मृती गाडली तेव्हा संविधान निर्माण झालंय. मनुस्मृती गाडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या दृष्टीने सर्वात मोठे महामानव आहेत. कारण मनुस्मृतीने तमाम भारतीय जनतेचे, या देशातल्या माणसाचे अधिकारच हिरावलेले होते. ती मनुस्मृती त्यांनी आत्ता जो याच वर्षी शताब्दी आहे, महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यात एक सहस्रबुद्धे पण होते त्यांच्या बाजूला उभेसलेले. पण त्या ठिकाणी सहस्रबुद्धेंना पाणी प्यायला परवानगी आहे, पण आंबेडकरांना पाणी प्यायला परवानगी नाही आहे. हे असे अस्पृश्यतेचे फरक असू शकत नाहीत, असता कामा नये. याकरता त्यांनी एक प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि तो 14 तळ्याचा सत्याग्रह हा माझ्या दृष्टीने सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण आयुष्यभर माणूस म्हणून जगता येऊ नये अशा तऱ्हेची व्यवस्था आजूबाजूला असताना ह्या माणसाने एक प्रचंड मोठं कर्तृत्व करून केवळ शिकल्या आणि पदव्या नाही मिळवल्या,
त्यांनी माणूसच घडवून आणला आणि तो आधुनिक भारतीय सिव्हिलायझेशन त्यांनी घडवलं. ते ह्या संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून मनुस्मृती नाकारली आणि त्यातून संविधानामध्ये त्यांच्या आचार विचारांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आज प्रश्न असा आहे की या संविधानाचा आपण गौरव करत असताना या संविधानावरती होणारे हल्ले हे आपण थांबवू शकतो का? आणि हे थांबवण्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खरे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचा गौरव करू शकतो का, याच्याविषयी आत्ता तरी माझ्या मनात शंका आहेत. तमाम भारतीयांना मूलभूत अधिकार देणारा हा महामानव, डॉक्टर भारतरत्न असलेला हा मनुष्य, हा साधासुद्धा माणूसच नव्हे. याने भारताचं अर्थकारण स्वातंत्र्यापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज जेव्हा काही मूठभर कॉर्पोरेट भांडवलांच्या हातात मुंबई जाते, नवी मुंबई जाते, ठाणे जाते, रायगड जातं, सगळे पोर्ट्स जातात, संपूर्ण सिव्हिल जातं, जमीन पाणी हवा सगळं जातं. त्या जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे असं सांगणारा पहिला मोठा माणूस अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी शेती व्यवस्थेवरचा पहिला प्रबंध आहे. तुकड्या तुकड्यातली शेती ही नफादायक होऊच शकत नाही. त्याच्यावरती त्यांचा एक प्रबंध घेऊन त्यांनी त्यावेळच्या सर्व प्रांतीय सरकारांपुढे विधेयकं मांडली आणि त्यातून जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हे स्वातंत्र्यापूर्वी सांगणारा हा पहिला मोठा अर्थशास्त्रज्ञ, पहिला मोठा शेतीतज्ञ, ज्यांनी सांगितलं की शेतीचं उत्पन्न हे त्याच्या साईज ऑफ द लँडमध्ये नाही आहे, त्याला मिळणारा भाव कसा असेल. आणि शेतीच्या पलीकडे बघायला शिका. शेतीच्या पलीकडे त्याचं उत्पन्न वाढण्याकरता उत्पादन वाढलं पाहिजे. आणि ते उत्पादन वाढण्यासाठी काय काय बाकीच्या गोष्टी लागतात ते त्या शेतकऱ्याला पुरवण्यासाठी आपण ॲज अ स्टेट, राज्य यंत्रणा म्हणून आपण काय करू शकतो हे त्यांनी तेव्हा मांडलं. त्यातून काही शेतीविषयक सुधारणा झाल्या आणि मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे पहिलं ग्रीन रेव्होल्युशन झालं त्यात त्यांची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो निर्माण झाला त्याच्यामध्ये त्यांची फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती नव्हते, तर त्यांनी शेती व्यवस्था आणि त्यांनी सांगितलं असं, ते मला इथे सांगणं आवश्यक आहे कारण की आजच्या राज्यव्यवस्थेमध्ये व्हॉट इज बिंग डिस्ट्रॉईड इज अ इंडस्ट्री, व्हॉट इज बिंग डिस्ट्रॉईड इज अ ॲग्रिकल्चर. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शेती व्यवस्थेमध्ये 2/3 भारत जगतोय, पण 1/3 भारत तो असाच पडून आहे, निष्क्रिय श्रमिक आहेत, याला काम दिलं पाहिजे. म्हणून शेतीविषयक उद्योग वाढले पाहिजेत. हा पहिला म्हणजे ॲग्रो इंडस्ट्रीज, याच्यावरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक प्रबंध आहे. ॲग्रो इंडस्ट्रीज वाढणं, शेतीपूरक व्यवसाय वाढणं, त्याच्यामध्ये ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम मिळणं, या गोष्टी आता अनेक लोक बोलत आहेत. पण स्वातंत्र्यापूर्वी बोलणारे आणि लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होतं आणि त्याचं प्रतिबिंब नंतर नेहरू सरकारच्या प्लॅनिंग कमिशनमध्ये आलं, नेहरू सरकारच्या धोरणांमध्ये पडलं. आणि म्हणून ग्रीन रेव्होल्युशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत असं माझं प्रांजळ मत आहे. हां, सगळ्यांना हे माहिती आहे की ते लेबर मिनिस्टर होते, त्यांनी प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट 1952 त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी आणला. त्यानंतर त्यांनी कामाचे तास, महिलांची प्रसूतीच्या रजा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग आज ह्या गेल्या 14 वर्षात 29 लेबर लॉज नष्ट झाले आणि 4 लेबर कोड आले. त्याच्यामध्ये हे सगळं बेचिराख होत आहे. कामाच्या तास संपले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपले. प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट संपण्याच्या मार्गावर आहे. ग्रॅच्युटी हिरावून घेतला जातोय आणि सुपरॲन्युएशन बेनिफिट पेन्शन हे नाकारलं जाते केंद्र सरकारकडून. आणखीन काय डिस्ट्रक्शन पाहिजे? रोजगार निर्मिती कशी झाली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं. सर्व नैसर्गिक साधन सामुग्री या देशाची ही या देशाच्या सरकारच्या अधीन असली पाहिजे. आज एक्झॅक्टली उलट्या बाजूने प्रवास चालू आहे. आत्ता आपण देशाच्या हातातली प्रत्येक साधन संपत्ती, मग ती बँक असेल, ते इन्शुरन्स प्रॉडक्ट असेल,
माझं म्हणणं, प्रत्येक पब्लिक सेक्टर ऑइल, स्टील, कोलमधलं कुठले असेल, याच्यामधला मालकी हक्क जो केंद्र सरकारचा आहे तो पहिल्यांदा डिसइन्व्हेस्ट करणं, डायल्यूट करणं, मालकी हक्क 26% आणून ठेवणं आणि 2 वर्षानंतर तो मालकी हक्क पण जाणं, ही प्रक्रिया आत्ता 23 पासून सुरू आहे. 2023 पासून केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन हा जो मान्य प्राप्त झालेला फायनान्स ॲक्ट मधला घटक आहे, त्यातून प्रत्येक पब्लिक सेक्टर कसा विकला जाऊ शकतो याचं निदान आणि विधान आहे आणि ह्याला भारत सरकारची कमिटमेंट आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सर्वश्रेष्ठ इकॉनॉमिस्ट आज आपण गौरवताना ज्योती मॅडमना या ठिकाणी निघायचे. मी त्यांना आभार मानतो की त्या या ठिकाणी आल्या. त्या पुन्हा या मॅक्स महाराष्ट्रामध्ये याव्यात आणि मॅक्स महाराष्ट्रात त्यांनी नेहमी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि त्यांचा आपण सहकार्याने आभार मानूया. आणि माझं म्हणणं हे मी 2 मिनिटात पुढे मांडतो. मुद्द्याची गोष्ट अशी आहे की आजचं केंद्र सरकार, यापूर्वी आपण 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, संविधानाचा जो प्रश्न आज आपण गौरवतो त्या संविधानाला एक मोठा धक्का लागण्याचा कालखंड हा गेल्या 11 वर्षाचा आहे. आणि त्यामुळे मनुस्मृती जाणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान निर्माण केलं 1950 साली. 29 नोव्हेंबर 1949 साली, 26 नोव्हेंबर 1949 साली त्यांनी घटना समितीला हे घटना दिली. 26 जानेवारी 50ला या देशाचं आपण प्रजासत्ताक बनवलं आणि हे प्रजासत्ताक तुम्हा सर्वांना आणि मला आचरणात आणणारा एक धर्म आहे. तो कुठलाही असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः महानिर्वाणापूर्वी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी सर्व धर्माचं महत्त्व मान्य केलं, पण त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं, सरकारला धर्म नसतो, असता कामा नये. हा रिपब्लिक आहे आणि हा सेक्युलर रिपब्लिक आहे. हे भारताच्या घटनेमध्ये नोंदवलेली गोष्ट आहे. सो इंडिया इज अ सोशलिस्ट रिपब्लिक आणि हा लोकशाहीपूर्ण आहे आणि संसदीय लोकशाही आहे. या संसदीय लोकशाहीमधले आपली जी सगळी अंग आहेत त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक आहे आणि अनेक असे नियामक आणि रेग्युलेटर आहेत, ज्यात अर्थातच निवडणूक यंत्रणा आहे, अर्थातच सेबी आहे, अर्थातच IRDA आहे. या 11 नियामक संस्था आज केंद्र सरकारच्या अधीन असू शकत नाहीत. पण आज तुमचा चीफ इलेक्शन कमिशनर, ज्याने 52च्या पहिल्यांदा निवडणुका घेतल्या, इंडिपेंडेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 52 ते 2026 जे बदल घडले चीफ इलेक्शन कमिशनरमध्ये, हा बदल गेल्या 6 वर्षामध्ये डोळ्यात भरणारा निगेटिव्ह बदल आहे. आणि म्हणून बंगालची निवडणूक, केरळची निवडणूक, तमिळनाडूची निवडणूक, परवा झालेली बिहार आणि महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक, ही इलेक्शन कमिशनने लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे का इलेक्शन कमिशनने निवडून दिलेलं सरकार आहे, असा जसा प्रश्न पडतो, तसंच ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत, किंबहुना तेच खरे निर्माते आहेत असं मी स्वतः मानतो. ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता या केंद्र सरकारमध्ये इलेक्शन कमिशन जेवढं स्वायत्त नाही आहे तेवढं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी सुद्धा स्वायत्त नाही आहे. आणि म्हणून आज LIC ऑफ इंडिया, जे भारत सरकारचा एक अंगीकृत व्यवसाय आहे, IRDA त्याची नियामक संस्था आहे, 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मान्य करण्याचं बिल या राज्यसभेत आणि लोकसभेत पास होतं. याचा अर्थ पुढच्या 2 वर्षात नव्हे, पुढच्याच वर्षी LIC ऑफ इंडिया कोणाच्या हातात जाईल? अदानी घेऊ शकत नाही. अंबानी घेऊ शकतो का? अजिबात घेऊ शकत नाही. भारतातला कोणताही कॉर्पोरेट घेऊ शकत नाही, एवढी त्याची ताकद नाही LIC घेण्याची. मग कोण घेईल? 100% FDI खुला केलेला आहे. आणि तिथे प्रश्न येतो की फोनवरती युद्ध थांबतं, फोनवरती अमेरिका भारत पण करार होतो. त्याच पद्धतीने अनेक घटना आता घडतात. ब्रिटिशांनी भारताची कॉलनी केली, आता भारत अमेरिकेची कॉलनी बनतोय, निवा बनलाय.
आणि म्हणून भारतातल्या नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे जमिनीखालचा कोळसा, जमिनीखालची खनिज, पाणी, जमिनीवरचे अनेक ॲसेट्स, जमीन हे पण ॲसेट आहे. आणि आता टेलिकॉम क्षेत्रामध्ये, कम्युनिकेशनमध्ये वायरिंग म्हणजे वायरलेस हे सुद्धा ॲसेट आहे. तिथे ॲलन मस्क हा केवळ सॅटलिंग काढणार नाही आहे, केवळ तुमचे चॅनल्स बंद करणार नाही आहे, तर तो संपूर्ण 65 उपग्रहांचा मालक आहे. हा ॲलन मस्क जर त्याने LIC घेतली, की ज्या LICची संकल्पना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, जमिनीचं राष्ट्रीयकरण आणि नैसर्गिक संपत्तीचं राष्ट्रीयकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. या सगळ्या गोष्टीचं हस्तांतरण विदेशी भांडवलाला करणं, याकरता 2023 पासून ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईनच्या मार्फत संपूर्ण पब्लिक सेक्टर डिस्पोज ऑफ करणं, या प्रक्रियेमध्ये IDBI बँक 5 फेब्रुवारीला विकण्याकरता सेबीमध्ये लिस्टेड होती. आत्ता ती तात्पुरती त्यांनी मागे घेतली. कालची बातमी आहे, पुन्हा आम्ही विक्रीसाठी तयार आहोत. घेणार कोण? वेदर इट इज IDBI और LIC. यावेळेस एकही भारतीय कॉर्पोरेट पुढे नसणार. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स लाईक ॲलन मस्क तुमचा मीडिया घेईल, तुमचा फायनान्स घेईल आणि तुमच्या बँका घेतील. अशा तऱ्हेची अवस्था अमेरिकन कंपन्या, जर्मन कंपन्या आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या या पद्धतीने जगाची वाटणी ज्यांच्या हातात फायनान्स कॅपिटल आहे ते करतायत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थकारणाची आपल्याला वाचन करायला लागेल, समजून घ्यायला लागेल, लोकांना सांगायला लागेल. कारण अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कोणी शिकवतच नाही, आम्हाला त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अंडर डिस्ट्रक्शन, बँकिंग सिस्टम इज अंडर डिस्ट्रक्शन, फायनान्शियल सेक्टर इज अंडर डिस्ट्रक्शन, अवर एंटायर इकॉनॉमिक स्ट्रक्चर. म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, ही मिश्र भांडवलशाही असली पाहिजे. इथे पब्लिक सेक्टर असेल, इथे प्रायव्हेट सेक्टर पण असेल, पण या ठिकाणी पब्लिक सेक्टर पूर्णपणे 1-2 व्यक्तींना हस्तांतर होते, खाजगीकरण पण होत नाही आहे, हस्तांतर होते आणि आता विदेशी हस्तांतर होते. मला असं वाटतं, मी ह्याला लोकशाही अंडर डिस्ट्रक्शन आणि हा फॅसिझमचा नवीन अवतार आहे. हा भारताला अत्यंत धोकादायक आहे. ट्रम्प अमेरिकेला जितका धोकादायक आहे, नेतन्याहू इस्रायलला जेवढा धोकादायक आहे, तेवढा आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्याला धोकादायक आहे. वी वॉन्ट अ रिजिम चेंज. हे आपण ऐतिहासिकदृष्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरोखर आपण जर अनुयायी असू, आपण त्यांच्या विचाराचे पाईक असू, आपण खरे भारतीय नागरिक असू, तर या देशाचं संविधान वाचवण्याकरता मनुस्मृती येता कामा नये. आणि या देशामध्ये संसदीय लोकशाही टिकण्याकरता, तुमच्या माझ्या मताचा अधिकार टिकण्याकरता, तुमचं माझं सार्वभौमत्व पण टिकण्याकरता, सेक्युलरिझम टिकण्याकरता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र हे ट्रम्पला रोखण्याकरता, नेतन्याहू रोखण्याकरता आणि या देशाच्या पंतप्रधानाला रोखण्याकरता, आपल्याला या देशामध्ये रिजिम चेंज करण्याकरता तमाम भारतीयांनी तो विचार करावा. नाहीतर वी आर लिव्हिंग इन द फॅसिझम. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव आहे. आणि हा पराभव पचन करणं आम्हाला शक्य नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव मान्य करू शकत नाही. आम्ही आमच्या डोळ्याने हे बघू शकत नाही. म्हणून भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर घराघरात असतील, आमच्या हृदयात असतील, तर या देशातला आजचा फॅसिस्ट अवतार आपल्याला संपवायला पाहिजे. एवढी मोठी वैचारिक क्रांती या प्रत्येक भारतीयाच्या मनात व्हायला पाहिजे. आणि म्हणून संसदीय स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे टिकणं आणि लोकशाही स्वातंत्र्य टिकणं, याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्रज्ञाचं जे मोठेपण होतं हे समजून घेऊया. मला असं वाटतं, हे समजण्याकरता खूप मेहनत करायला लागेल, कारण का ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. एका मागोमाग संस्था हाताबाहेर जात आहेत, परिस्थिती हाताबाहेर जात आहेत. आणि म्हणून आपल्याला खूप मोठं काम करायला लागलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस बनवलेला आहे, आपल्याला भारतीय बनवलेलं आहे, आपल्याला हा भारत टिकवायचा आहे. होय, आम्ही हा टिकवणार. हे संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, तर आपण सगळेजण टिकू. एवढं सांगून
माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. पण सध्याचे राज्यकर्ते हे विपरीत वागतायत हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.